सर मागाशी जी शिवीगाळ झाली त्याबद्दल काय सांगा? शिवीगाळ करताना तुमच्यावर केसेस घालीन असा एक आरोगंट पोलीस अधिकारी बोलला, तर त्यामुळे आम्ही म्हणालो की बाबा केस घाल, अटक कर, आम्ही तेवढ्यासाठीच आलोय तुझ्याकडे, अटक करून टाक आम्हाला. आणि तुझ्या खांद्यावर असलेले जे स्टार आहेत त्याची तरी किमान लाज राख आणि कायद्याचा सन्मान होईल. इलेक्शन कमिशन कलंकित झालंय, ते कलंकित झालेलं इलेक्शन कमिशन जरा नीट उठाळून दिसू दे, यासाठी तुला काही प्रयत्न करता आले तर कर. तर यासाठी त्यांना त्याचं वाईट वाटलं आणि जी माणसं ह्याच्यात अडकलेली होती ती माणसं जास्त दंगा करायला लागली आणि बावचळल्यासारखी बोलायला लागली. ती त्या टीव्ही मध्ये त्या बोलण्याच्या ओघामध्ये तिथं दिसतायत सगळी. तर या परिस्थितीमध्ये त्यांचा तो अधिकार आहे. माझ्यासारख्या माणसाने जरी मंत्री झाला असलो तरी ह्यानं त्याच्या पायरीप्रमाणे वागावं असं रागावलेल्या पुढाऱ्यांना वाटतंय. ते मी यापुढे पाळत जाईल. तुमच्याकडून जी शिवीगाळ झाली तिथे संबंधित अधिकाऱ्यांना झाली. काय प्रकरण होते शिवीगाळ खांद्यावर यावं लागलं? खांद्यावर स्टार आहे, खांद्यावर स्टार आहे, त्या स्टारची अब्रू राख, त्या स्टार बद्दल सन्मान होईल असं कायदे हे पुढे सगळे समान आहेत. या बोलण्याला ते शिवीगाळ म्हणतात. माझी काही हरकत नाही, हा त्यांच्या आई वडिलांनी केलेल्या पुढाऱ्यावरच्या संस्काराचा भाग आहे. मला त्याच्याबद्दल काही तक्रार करायची. पण तुमचा एवढा संताप का? काय शिवीगाळ देणे कायद्याप्रमाणे काम करावं. काय प्रकरण होतं? शिवीगाळ का दिली? ह्या 12 महिलांना त्यांच्याकडे कसलाच पुरावा नाही तरी त्याला मतदानाला आत रेटतायत. हा कुठला प्रकार आहे? कशासाठी करताय? हे करू नका असं मी त्यांना सांगत होतो. तर याला ते शिवीगाळ म्हणतात. सत्तेपुढं आणि संपत्तीपुढं मी गप्प बसायला पाहिजे होतं असा त्यांचा दावा आहे. केसेस घालीन असं कोण तो अधिकारी म्हणाला. पोलीस मला वाटतं PSI होता.